पडदा एवढा छिद्र होतं. म्हटलं पाहून पाहतो काय. पाहायला गेलो, तिनच बोट टाकलं त्याच्या पोरीनं. हे एवढी मोठी खिडकीचा पडदा फाडून टाकला. आता मी माणूस, मी का करू? लाईन दे देतं का? नाही. आडनाव लाईन मारे नसतो मानलं तर माझ्या आजोबाच्यानं का म्हणला असतं. 5-5, 6-6 लाईनवर आहे मधुबाला. माये काय कमी आहे का? जाऊ दे ना, आपल्याला का करायचं? मायेच्या का दोघा तिघा बरोबर होतो. आपल्याला का करायचं? जाऊ दे, टाइम पण म्हणून ठीक आहे. मामाच्या घरी पाठवून लावतो फोन केले, जा बोंबलत बस. चंद्या चंद्या, अरे ये ना तिकडं. काय करमत नाही ना बाबा तुझ्याशिवाय. पडदा वाट पाहते ना तुझी. ये तिकडे जमवलीच अजून 2-4 नाही तर कोणी यार. अरे राय मजा तिकडे, इकडे ये ना तू. अरे पाय तुझ्यासाठी 2.5 किलो सोन्याची चपला कामती करून ठेवली तू. एवढंच काही काळजी करू नको. अरे ये तर तू. मग पाय का आमदार साहेब ती किती पडली नाही बरोबर. माझी गोष्ट ऐका त्याची. तो ठेकेदार कामच नाही करे बरोबर. नाही तर आता ठीक आहे ओळखी पाठी, पण 10 लोकांना तोंड द्यावं लागतील तुम्हाला. म्हणून तुझी तुम्हाला येऊन विचारतील का केलं का नाही म्हणून. मग अरे किती पडली त्या गोष्टीचा. सांगायचं तसा. म्हणजे काय आहे, बंधन झाली पाहिजे. निवडणूक जवळ आहे. उद्या जर मी कोणाला सांगायला गेलो कसं तुमचं नाव घेतील ना, आमदारांनी कसा रोड केलं ना, टेन्शन घेवायचं नाही. पुरा मोहला मी समजतो. मी एकटाच हो. अरे कधी आलीस का तू? हा ठीक आहे मी नंतर फोन करतो. काय हरकत नाही. हाताखाली काम करतोय. हाताखाली नाही, मेन माणूस आहे. पण मेन माणूस आहे. सपा बातम्या मी देतो इकडच्या. म्हणजे या गावचा सरपंच. सरपंच नाही, पण जबाबदार नागरिक आहे. जबाबदार किती पडली, किती गोटा पडला. तसा नाहीये, तुला कळत नाहीये काय की. म्हणजे जे सरकार पैसा जो लावतो, तो सरकार पैसा लावतो, त्या पैशाचा सदुपयोग झाला पाहिजे. रोड कसे छान झाले पाहिजे. ठेकेदारांना आगाऊचा पैसा नाही खाल्ला पाहिजे. पैसा नाही आणून देत का ते लक्ष ठेवा लागतं आपल्याला. तुम्ही पाहता म्हणजे आणि मला सांगते मधुबाला कोण आहे? आमदार सेक्रेटरी साहेबांचे. साहेबांची सेक्रेटरी. साहेबांची त्याला बोलणं सोडून सेक्रेटरी सोबत काय करते? डायरेक्ट कोणी साहेबाशी बोलते का? पाहिली होतीस का तू कधी? कधी आमदारशी बोललीस कधी तू? नाही. किती ओळख पाळख लागते डायरेक्ट आमदार साहेबांची बोलायला. मधुबाला नाही का? बाबा माझ्याशी खोटं बोलू नको. माझ्याशी खोटं बोलत नाही, सांगून ठेवते. ते बाय बाय काय लावतोस, पिऊ काय लावतोस, गुड बाय काय लावतोस, काय चाललं काय तुझं? काय चाललं तुझं? तू नव्हतीस ना म्हणून आता थोडा टाइमपास करतो. आणि काय रे, नाही मला 5 रुपयाचा गजरा नाही आणि तिला डायरेक्ट 2.5 किलोची चपला करते. अरे देवा, पागल झालीस का? माझी अवकाश त्याला का 2.5 किलो सोन्याची चपला कधी नाही. उगीच आपला बनवा पण मी करत होतो. असं मला का बैल समजली का? माझ्या नेहमी तुम्हाला घालून म्हणून बोलतो. माझ्या दिमाग नो खराब करतो. काय रे, नाही माझ्या घराचा माना घरात डोकावून काय बघतोय? त्याच्या खिडकीचे पडदे काय फाडले? अरे मी नाही फाडला पडदा, तिनंच फाडला पडदा. अरे समज ते जर माझ्यावर लाईन मारते आणि मी तिच्याकडे फाडू नाही तर माझ्या आज्या पडद्याची बदनाम लावली का? तू पडदा फाड. अरे मी नाही ना, मी आली अंगावर तर घेतली शिंगावर. मी काय करू मग? मग का काय करू? काय करशील तू? मला सांग लग्न कधी करायचं आपण? कोण मी? हो. तुझ्या बरोबर लग्न? कुणासोबत करणार असतात? मला का कुत्र चावलं का? तुझ्या बोली नाही भेटत मला लग्न करायचं तुझ्या बरोबर. काय झालं? अरे मी बिघडलो नाही. तुझ्यासारखा भानखोर पोलिसी कोणी लग्न करायला? सकाळ पासून संध्याकाळ गोळ फाडत बसते. त्याच्याकडे खाऊन पाहिला, तिच्याकडे खाऊन पाहिला. मला दुसरे धंदे नाहीत का? नाही मारे अण्णा माझं सार्थक नको करू का त्याचा?
अरे माहित ना तुला, माझ्या आज्याला 3 बायका होत्या, बापाला 2 बायका होत्या, मी एका बायका हो. म्हणजे तुझे आई बाबा तुझे बाबा हा. पण माझ्याशी लग्न कशी केव्हा कशी तेवढं सांग मला. बैठक झालीस का? हा? तुझ्या बरोबर लग्न करू का? मीच पागल झाले. माझी जिंदगी बरबाद करू का? तुझ्या बोलण्या भेटत का मध्ये? असं? मग? म्हणजे माझ्याशी लग्न करून तुझी जिंदगी नाही. अरे एखाद्या म्हशीशी लग्न करी. काय नाही का? काय तुला सोडलं नाही? अरे काता रे बाबा, सुतावते मला आज हे काम. तुझं थांबू नको रागा. चल पडकाट. वाघ कहते हैं, अरे जो वाघ से निकले हुए उसे पीले कहते हैं। डालूंगा, ची डालूंगा, भोसक डालूंगा। नाटक उद्या आहे ना? मग आज पंधरा ते संघावर कशाला घातला? चॅलेंज मला त्या दीपक तो आपला मित्र आहे हा. ना, त्याने मला चॅलेंज केलं. म्हणजे तू हे कपडे घालून तू गावामध्ये फिरू शकत नाहीस. त्याचं मी चॅलेंज स्वीकारलं. आणि जर फिरशील म्हणे तुला 500 रुपये देईन म्हणे. म्हणून सकाळपासून कपडे घालून घरी रस्त्यावर फिरतो. चली को वाघ, बुझी को वाघ कहते, और जो वाघ से निकले उसे पिले कहते. सत्ता नाश करा आमच्या नाटकाचा. आता कुठे जायला काय का? जली को वाग बुजी को वाग. अबे वाग वाग. मला एक सांगा, कपडेवाला आज आला होता, ठीक आहे, पण नेपथ्यवाला उद्या येणार आहे ना काही दिवशी. मग हे दाढी मिशा करून लावलं तुम्ही? त्याच्यासाठी अक्कल असावी लागते चंदू. अरे आपल्या गावचा जो ग्रामपंचायतचा सण आहे ना, त्याच्या शेपटीचे केस कापले आणि ते लावले. मला का उल्लू समजता का? उलट समजता का? मला तर सांडाविषयी माहित नाही. अरे कोणालाही अजिबात जवळ येऊ देत नाही तो. कोणते केले हो? तिच्यासोबत तू नको नको ते केलास नव्हे. अरे तेव्हा केलास रे. कोणी केलास रे? अबे अगोदर सांगितलं असतं तर थोडीशी मदत मी नाही केलं होतं. अरे काय बोलता कसं का? खोटं बोलण्याची काय नाही तसं. काय नाही म्हणते तो तसा. राजा, याने माझ्या प्रेम केलं आणि आता लग्नाला नाही म्हणतो. हो रे. तिच्यासोबत तू प्रेम केलास ना, आता काहून नाही म्हणतो. अरे नाही करत लग्न, माझी मर्जी. अरे नाही म्हणतो तू, त्याची मर्जी. खबरदार, जास्त जवळ जायचं नाही. मी हिच्या बरोबर अजिबात लग्न करणार नाही. लग्न करेन तर फक्त रूपवतीशी. हो. झालीस पागल झालीस तू. अरे का तू हा रूपवतीशी लग्न करतो म्हणजे तू हात नाही. राजा, हा. अहो, त्याची रूपवतीला मीच आहे. त्याची रूपवती तू आहेस. अरे पण हे रूपा कोण आहे? रूपाईच आहे. रूपाई तूच आहेस आणि रूपवती तूच आहेस. अबे तर मग मी कोण आहो? मी आजा, तू आजा. आजा. मी आजा. हा. आजा नाही, खान साहेब. अरे खान साहेब ना असो कोणी असो, प्राप्त प्रेमाच्या आड येऊ शकत नाही. आमचं प्रेम अटळ आहे. आम्ही एकमेकांसाठी आहोत. रूपा. खामोश. अरे आता तुमच्या दोघांचं प्रेम पाहून माझे प्रेम आता जागृत झाले. आता असंच जातो घरी आणि राणी साहेब झोपली असेल, तिला लाथ मारून आणि मग मी माझी तलवार बाहेर काढतो आणि मग ते आहे ना माझी तलवार आहे, तिथेच मी युद्ध सुरू करतो. आज आर पार करून युद्ध तलवार. चली को आग बुझी को वाघ कहते हैं, और जो वाघ से पीले निकलते हैं उसे विषु आधा कहते हैं. अरे जाग्यावर जात तुम्ही. जाग्यावर आहे तुम्ही? बंद. ठीक आहे.
आजीचं काही खरं नाही आज. हा? आजीचं खरं नाही काही होणार नाही आजीला टेन्शन घेऊ नको तिचं. असं जाऊ दे